अतिशय महत्त्वाचा विषय महाराष्ट्राच्या नवीन पिढीसाठी. अख्खी पिढी उद्ध्वस्त होते आणि गेले कित्येक वर्ष आम्ही ही उत्तर सभागृहात ऐकतोय. सरकार गंभीर आहे, परंतु सरकारचं कोण ऐकत नाही अशी परिस्थिती आहे. याच्यामध्ये ठोस कारवाई आम्ही नेहमी ऐकतोय, मकोका लावू, याला उचलू त्याला उचलू. एवढे आताच सतेज पाटील यांनी सांगितलं 4,000 कोटीचं एमडी पकडलं गेलं. 5 म्हणजे या फक्त काही दिवसामध्ये. म्हणजे एक अख्खी पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहे आणि हे सगळे बॅक ऑफ झालेले आहेत. त्यांना कोणाची भीती राहिलेली नाहीये ना, सरकारची भीती. आणि उचलतायत कोण? हे सगळे पेडलर उचलतायत, सगळे डमी उचलतायत, मुलं हजर होत आहेत. ललित पाटील तिकडे 5 स्टार हॉटेलमध्ये राहत होता. म्हणजे हे जे पकडलेले आहेत त्यांच्या आतमध्ये काय व्यवस्था चाललेली आहे ही आम्ही देखील बघितलेली आहे. त्यामुळे ह्याच्या बाबतीत ठोस उपाय करणं गरजेचं आहे. आता आपण सांगितलं की टास्क फोर्स तयार केलाय, वेगवेगळ्या लोकांना पकडलेलं आहे, सगळं झालंय. पण ह्याच्यात महत्वाचा माणूस जो आता जो सांगितला की केमिकल मिक्स करणारा जो माणूस आहे, केमिस्ट, हे ड्रग्स तयार कसं होतं? हे पूर्वीसारखं गांजा अफू परदेशातनं नाही येते. आता केमिकल तिथल्या तिथे मिक्स करून त्याचं पर्सेंटेज ठरवतं. 2 वेगवेगळी केमिकल पर्सेंटेज मध्ये ज्या वेळेला ठरवली जातात त्यावेळेला त्याचं ड्रग्स तयार होतं. आणि हे ड्रग्स तयार करणारा जो महत्वाचा माणूस आहे हा केमिस्ट आहे. आता तुम्ही किती केमिस्ट ह्याच्यामध्ये पकडलेले आहेत त्याची माहिती सभागृहाला द्या. आमच्याकडे जी लिस्ट आम्ही जी बघतो, हे पेडलर पकडतात तुम्ही, हे कोणतरी मटेरियल सप्लाय करणारा पकडतात. पण जो माणूस जो शिक्षित आहे, ज्याला सगळ्यात जास्त पैसे ह्याच्यामध्ये मिळतात, तो माणूस केमिस्ट आहे. असे किती केमिस्ट तुम्ही पकडले की जे हे काम करतायत आणि यांना एक अख्खी पिढी उद्ध्वस्त करतायत. यांना यांच्या जीवाची भीती नाहीये, दुसऱ्यांचे जीव जात आहेत. जसा मागच्या काळामध्ये सरकारने जसं गँगवॉर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी एन्काउंटर स्क्वॉड बनवला, तसा एक एन्काउंटर स्क्वॉड आपण बनवणार का? की लोकांच्या जीवाशी जे खेळतायत, लोकांची पिढी उद्ध्वस्त करतायत, त्या लोकांना उडवले तर कोणी तुम्हाला विचारणार नाहीये. नियमात बसून उडवा, पण काहीतरी याच्यामध्ये तुम्ही असा कायदा आणा की जोपर्यंत स्वतःच्या जीवाची भीती निर्माण. का एन्काउंटर झाले होते ना? झाले नाहीत का एन्काउंटर? मुंबई कंट्रोल कशामुळे आली? त्यामुळे सरकारने हिंमत दाखवावी की एक उद्ध्वस्त पिढी करणाऱ्या लोकांना जरा बसवण्यासाठी एक तर केमिस्ट किती अटक केले आणि याच्या पुढे केमिस्ट अटक करून ते सुटणार नाहीत याची व्यवस्था सरकार करणार का? आणि माझा दुसरा प्रश्न आहे की कठोर कारवाई करण्यामध्ये तुम्ही त्याला नाव देऊ नका. असे अक्षय शिंदे मध्ये कुठे नाव दिलं तुम्ही? उडवलाच ना अक्षय शिंदेला. अक्षय शिंदेला उडाला ना, तसे उडवा 2-4 लोक. कारण तर आम्ही लिहून देऊ तुम्हाला, काय कारण द्यायची ती. पण माझं म्हणणं असं आहे की कठोर कारवाई झाल्याशिवाय, जीवाची भीती त्यांना निर्माण झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. सरकार अशी कठोर पावलं उचलणार का? मंत्री